बैलगाड्याची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घोडेगावमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहतो की आजूबाजूला किती मोठ्या बक्षिसांच्या यात्रा असोत, गाव जत्रेला जी मजा येते किंवा जो आनंद घेता येतो तो इतर कोणत्याही यात्रेला निश्चितच घेता येत नाही। आणि आपण पाहतो की बैलगाडा शर्यतीच्या चालू झाल्यानंतर सुद्धा या शर्यतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आक्षेप नोंदवण्याचं काम आपल्या विरोधी मंडळी करतात। परंतु घोडेगावची यात्रा हे नियोजन जर पाहिलं तर मला वाटतं अशा मंडळींनी या ठिकाणी येऊन जर यात्रा पाहिली तर त्यांना निश्चितच आत्ताच्या काळामध्ये सुद्धा शर्यतीविषयी कोणती तक्रार असणार नाही। गावची यात्रा असून सुद्धा ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी टोकन फी घेतलेली नाही, ती पूर्णपणे परत दिली। आणि मला वाटतं ग्रामीण भागातली ही एकमेव यात्रा अशी असेल की ज्यांनी प्रवेश फी ही पूर्णपणे मागे दिलेली आहे आणि गाडा मालकाकडून कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही। त्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने ग्रामस्थांचे मनोमन आभार मानतो। आणि यापुढील काळात सुद्धा जर प्राणी मित्रांनी किंवा कोणी या ठिकाणी जर यात्रा येऊन पाहिली तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासनाला जी अपेक्षित यात्रा आहे अशाच अपेक्षित असलेली यात्रा या ठिकाणी ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भरवली। कोणत्याही प्रकारच्या काठीचा वापर, या ठिकाणी कॅमेरा लावण्याची सुद्धा गरज नाही। आज ग्रामस्थांचे सर्व कार्यकर्ते अतिशय सजगपणे या ठिकाणी दक्ष होऊन या ठिकाणी आहेत। आपण पाहतो टोकन फीसाठी, प्रवेश फीसाठी अनेक ठिकाणी आजूबाजूला यात्रा भरवल्या जातात, मोठमोठी रक्कम प्रवेश फी म्हणून घेतली जाते आणि मोठ्या मोठ्या गाड्यांची बक्षिसं ठेवली जातात। परंतु ही एक गाव जत्रा आहे, मला वाटतं 47 आणि 48 वर्ष या गावाचं आहे। पूर्वीच्या काळामध्ये लांबून लोक गाडा घेऊन येता नाही आला तर घोडेगावला दत्त जयंतीला गाडे पाहायला लोक यायचे आणि तेच रेप्युटेशन या गावाने आपल्या नियोजनातून आयोजनातून आजपर्यंत टिकवले। आजही त्याच अतिशय नामांकित यात्रा ही भरते। अधिक वेळ मी घेणार नाही, गाडा जुंपायचा थांबवलेला आहे, पण अतिशय चांगलं आयोजन केल्याबद्दल पानसरे सरांनी या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं, त्यांचं आमच्या पारनेर तालुक्यात खूप सहकार्य असतं। आमच्याकडे ज्या कबड्डी स्पर्धा होतात त्यासाठी सरांच्या मार्गदर्शनाखालीच त्या घेतल्या जातात। पानसरे सर, आपण आणि सर्व ग्रामस्थ आपण अतिशय चांगलं आयोजन केलं, त्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि धन्यवाद।